नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उपवास विशेष असे उपवासाचे घारगे ही रेसिपी पाहणार आहोत। या पहिल्या तुम्ही कधी हे रेसिपी बनवली नसेल आणि पाहिली सुद्धा नसेल। फक्त 2 ते 3 चमचे साबुदाण्याचा वापर करून आज आपण रेसिपी बनवतोय। अगदी छान मऊ लुसलुशीत आणि फुगटम्म फुगलेले असे हे आपले घारगे तेलकट अजिबात होत नाहीत। शिवाय भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे अगदी छान कलरसुद्धा येतो, चकाकी येते आणि बरेच आपण 1 दिवस हा पदार्थ बनवून 9 दिवस 15 दिवससुद्धा आरामात खाऊ शकतो। आणि हे घारगे जे आहेत ते 8 ते 10 दिवस किंवा 15 दिवसापर्यंत आरामात टिकतात। तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला इथे रेसिपी संपूर्ण पाहायची आहे, कुठेही स्किप करू नका। अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खाऊ शकतात आणि प्रौढ व्यक्तीसुद्धा पहा अगदी मऊ होतात, त्यामुळे त्यांनासुद्धा खायला अतिशय सुंदर आहे। तर मधल्या वेळेत बऱ्याच वेळा आपण उपवास असला की मध्ये सारखं काही ना काहीतरी खात असतो। आता खिचडी खाऊनसुद्धा बऱ्याच लोकांना बघा ॲसिडिटी होते। तर अशा पद्धतीने 1-2 पदार्थ असे बनवून घरी ठेवले की अगदी तुम्ही 8-10 दिवससुद्धा खाऊ शकतात। तर त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला पाहूयात इथे आपल्याला काय काय लागणार आहे। तर इथे मी रताळ घेतलेले आहेत। आता हे रताळ पहा आपल्याला जास्तसुद्धा अगदी गीर शिजवायचे नाहीत, अगदी हलकेसे शिजवून घ्यायचे। त्याच्यानंतर अगदी खिसून घ्यायचे खिसून घेतले की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि त्याच्याबरोबरच पहा आपल्याला याच्यामध्ये वेलची जायफळची 1 चमचाभर पावडर घालायचे। जे पांढरं पीठ जे दाखवलं तुम्हाला, तर ते आपण याच्यात साबुदाणा थोडासा तव्यावरती गरम करून घेतला आणि नंतर त्याचं पीठ बनवलेलं आहे ते घातलेलं आहे। त्याच्यानंतर 2च चमचे आपल्याला घातलेलं आहे पीठ। छान असं बघा क्रंचीनेस येतो आपल्या या घारग्यांना, म्हणून 2च चमचे वापरलेलं आहे। जास्तसुद्धा पीठ वापरायची आपल्याला गरज नाही। त्याच्यानंतर गूळ किसून घेतला, पाव कप इथे गूळ घातलेला आहे। आता बघा प्रमाण तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्यायचं आहे। आता मी इथे सुरुवातीला तुम्हाला दाखवलं जेवढं रताळ घेतलं होतं तेवढ्यासाठी पहा इथे पाव कप गूळ अगदी योग्य प्रमाण आहे, तो सुद्धा किसूनच घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये वरई वगैरे अजिबात वापरायची नाही। तर इथे आपण वापरतो ते म्हणजे राजगिऱ्याचं पीठ। तर राजगिऱ्या पिठामुळे काय होतं, छान असं बाइंडिंग येतं आणि चिकटपणासुद्धा मस्त येतो। त्यासाठी बघा सुरुवातीला मी इथे पाऊण कप पीठ घालून घेतलं। आता आपल्याला इथे पाणी अजिबात वापरायचं नाही। जे आंगचं रताळाचं जे ओलसरपणा असतो त्याच्यावरतीच आपल्याला याच्यामध्ये जितकं बसेल तितकं पीठ घालून छान मळून घ्यायचं आहे। नंतर 1 वाटी भरून तुम्हाला दाखवलं मी की पीठ घातलं। असं एकूण आपण सुरुवातीला पाऊण कप आणि नंतर 1 कप इतकं पीठ घातलेलं आहे। आता तुमची जितकी क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्हाला इथे पीठ लागणार आहे, त्यामुळे मी इथे जसं माझं प्रमाण आहे त्या पद्धतीने सांगते। तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही त्या हिशोबाने करू शकता। नंतर पहा छान गोळा मळून घेतला। गोळासुद्धा कशा पद्धतीने मळलेला आहे ते दाखवलं तुम्हाला। छान गोळे करून घेतले। गोळा बघायचा, गोळा करून घेतला की अजिबात कुठे तडा जात नाहीत किंवा चिरत नाही, म्हणजे अगदी छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। चिकटपणासुद्धा खूप छान आलेला आहे। आता काय करायचं, एक गोळा घ्यायचा आणि छान या पद्धतीनं आपल्याला घारगे लाटून घ्यायचे। तर पहा अशा पद्धतीनं लाटून घ्यायचे आणि नंतर छान असा आकार देण्यासाठी आपल्याला वाटी असेल किंवा डब्याचं झाकण असेल तर त्याच्याने पहा गोल अगदी छान आकार देऊन घ्यायचा, म्हणजे छान टम्म फुगतात सुद्धा आणि दिसायलासुद्धा एकसारखे छान दिसतात। तर आता हा पहा सुरुवातीला मी असं उलटून दाखवलं हाताने। आता इथे आपल्याला पीठ वगैरे अजिबात लावायचं नाही। लाटत असताना थोडंसं तेलाचा हात घ्यायचा, खालीवरती लावायचा त्या गोळ्याला आणि छान लाटून घ्यायचे। इथे पाहू शकतात सुरेने खालनं अगदी व्यवस्थित काढले जातात आणि मस्त असे सगळे इथे घारगे मी बनवून घेतलेले आहेत। आता हे घारगे पहा जास्त वेळ ठेवायचं नाही आणि पीठसुद्धा आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच करायला घ्यायचं आहे। तर इथे तेल कडकडीत गरम करून घेतलं। गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला हे घारगे सोडून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण घारगे तेलामध्ये सोडतो त्यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे, मीडियम किंवा हायसुद्धा ठेवायची नाही आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे घारगे छान असे तळून घ्यायचे आहेत। एका साईडनी छान कलर आला की दुसऱ्या साईडनी मग आपल्याला पलटी करून मस्त तळून घ्यायचे। पाहू शकतात याच्यामध्ये गूळ आपण घातला आहे त्याच्यामुळे पहा लगेच कलर येतो, म्हणून आपल्याला अगदी घारगे हे शेवटपर्यंत लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे। पाहू शकतात किती छान चकाकी आली आहे आणि मस्त टम्म फुगतात सुद्धा।
अशा पद्धतीनं आपण दुसरासुद्धा मी तुम्हाला दाखवते इथे. तर पहा, जेव्हा आपण तेलामध्ये घारगे सोडतो तर त्यावेळी लगेच आपल्याला चमचा लावायचा नाही किंवा लगेच तेलसुद्धा वरतून सोडायचं नाही. आरामात स्वतः ते फुगले जातात आणि थोडंसं फुगायला लागले की मग आपल्याला चमच्याने तेल सोडायचं आहे. सोडलं की अजून छान असे फुगतात. तर पाहू शकतात हा सुद्धा आता मस्त फुगलेला आहे. आता हा सुद्धा पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी छान असे या अशा कलरवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता हा सुद्धा मस्त तयार झाला आहे. तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, अजिबात तेलकट होत नाहीत किंवा मग अजिबात तुम्हाला असं सुरुवातीला वाटलंच असेल की साबुदाण्याचं अगदी 2 ते 3 चमचे साबुदाणा वापरून इथे कसे काय हे घारगे बनवू शकतो आपण. तर खूप छान होतात आणि आरामात 6 ते 7 दिवस टिकतात. तर जर जास्त बनवले तरीसुद्धा काही हरकत नाही. आपण 9 दिवस आरामात खाऊनसुद्धा पहा आपले हे घारगे छान असे, पण 9 दिवस राहतील की नाही माहीत नाही, कारण एवढे सुंदर होतात, जबरदस्त चवीला लागतात की माझे तर मी आता कालच बनवले होते. तर माझे काल सकाळी बनवले मी, म्हणजे दुपारी, तर ते संध्याकाळपर्यंत पूर्ण संपूनही गेले होते. म्हणजे एवढे सुरेख लागतात आणि पटकन होते. अगदी अवघ्या 10 मिनटामध्ये हे पटकन तयार होतं. फक्त काय आपल्याला रताळ शिजवायला थोडंसं टाईम लागतो. एकदा रताळ शिजवून घेतलं की नंतर पटकन आपल्याला सगळं मिश्रण घालून मळून घ्यायचं आणि पुऱ्या लाटून छान अशा मस्त टम्म हे फुगलेले घारगे बनवून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी हे उपवासाचे घारगे करू शकता. तर कधीही अशा पद्धतीचे घारगे बनवले की मधल्या वेळेत मुलांना खायला, मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात, प्रौढ व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात, एवढे मऊसूत होतात. नक्की तुम्हीसुद्धा एकदा बनवा आणि या नवरात्रीमध्ये अजून खूप टाईम आहे, तर बनवून बघा. रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. रेसिपी जरी आवडली असेल तरी ही व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा आणि जाता एक छानशी कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका. एक तुम्हाला इथे मी फोडूनसुद्धा दाखवते. पाहू शकता अजिबात तेलकट झालेलं नाही आणि आतूनसुद्धा किती टम्म फुगलेलं आहे पहा. एवढे मऊ होतात ना की बस काय सांगायलाच नको आणि एवढे टेस्टी लागतात, खूपच भारी लागतात. तर मग काय, अशा नवरात्रीमध्ये असे छान पदार्थ खाल्ले की वाटणारसुद्धा नाही की आपण नवरात्री उपवास केलेला आहे. तर ॲसिडिटी होते बऱ्याच वेळा, आपण खिचडी खात असतो, बऱ्याच वेळा म्हणजे कंटाळा येतो बाकीच्या सगळ्या गोष्टी खाऊनसुद्धा. तर अशावेळी तुम्ही हे घारगेसुद्धा नक्की बनवा आणि कसे झालेत ते मात्र मला नक्की कळवा. अशा छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यश एंड मॉम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अजूनही चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. आणि आशा करते आजची रेसिपी आवडली असेल. माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.